नमस्कार, मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला, अगदी रेस्टॉरंट स्टाईल, तोही घरच्या घरी कसा बनवायचा कमी साहित्यात ते आज आपण बघणार आहोत। तर चला तर वळूया रेसिपीकडे। इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर, त्यानंतर कांदा घेतलेला आहे, आपल्याला थोडासा तेलात फ्राय करायचा आहे, जास्त फ्राय करायचं नाही। आलं, लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण याचं वाटण करून घेणार आहोत। इथे मी ठेवलेली आहे गॅसवर कढई, यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। त्यानंतर आपण जे वाटण बनवलं आहे ते तेलामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे वापरणार आहे सुहानाचं पनीर बटर मसाला प्रीमिक्स। आता हा मसाला मी संपूर्ण यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट। तुम्ही जास्त तिखट खाणार असाल तर थोडं तिखट वाढवू शकतात, आणि थोडीशी हळद। या व्यतिरिक्त आपल्याला या भाजीमध्ये काहीच टाकायचं नाहीये, कुठल्याही प्रकारचे मसाले आपण इथे वापरणार नाही, फक्त लाल तिखट, हळद आणि आपला प्रेमिक्सचा मसाला। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी। आणि आता इथे मी घेतलं आहे अमूलचं 200 ग्रॅम पनीर, त्याचे आता आपण स्लाइस करून घेणार आहोत। आता टाकूया आपण चवीनुसार मीठ, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी याचे बारीक स्लाइस केले आहेत। त्यानंतर आपण आता हे पूर्ण मसाल्यामध्ये टाकणार आहोत आणि हळूवारपणे परतवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे जास्त। आता मी इथे अगदी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही बघू शकता साधारण अर्धा ग्लासला पण कमी पाणी वापरलंय मी। आणि एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे बारीक गॅसवर शिजू द्यायची आहे भाजी। पनीरची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही। तर तयार आहे आपलं बटर पनीर, तुम्ही बघू शकता। आता आपण त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तर कशी वाटली तुम्हाला ही बटर पनीर रेसिपी? अगदी घरच्या घरी तुम्ही कमी साहित्यामध्ये करू शकतात आणि एकदम ह्याची टेस्ट बाहेरच्या रेस्टॉरंट सारखीच येते। तुम्ही एकदा नक्की रेसिपी घरी करून बघा। आणि यामध्ये आपलं महत्त्वाचं बटर टाकायला अजिबातच विसरू नका। बटर आपण भाजी झाल्यावरच टाकणार आहोत। भाजी करताना जर बटरचा वापर केला तर त्याला अजूनच तेल सुटतं आणि भाजी खूप तेलकट होते। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।